अत्यंत महत्त्वाच्या बातमीने आपण दुपारच्या बातम्यांची सुरुवात करणार आहोत। राष्ट्रपती राजवटीमागे नेमकं कोण होतं असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना केलेला आहे। 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट का लागू झाली आणि कुणाच्या सांगण्यावरून राष्ट्रपती राजवट लागू झाली असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना केलाय। त्या 35 दिवसात नेमकं काय घडलं असा प्रश्न देखील आता उपस्थित करण्यात आलेला आहे। पवारांच्या वक्तव्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले। त्यामुळे आता या सत्ता संघर्षाच्या 35 दिवसांचं गूढ आणखी वाढताना दिसतंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या भाष्यावर प्रतिक्रिया देताना अनेक सवाल अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत। चांगला आहे, त्यांनी काही खुलासा केलेला आहे। आता माझी अजून अपेक्षा त्यांच्याकडनं आहे की राष्ट्रपती राजवट का लागली, कोणाच्या सांगण्यावरनं लागली, त्याच्या पाठीमागे काय होतं, याही संदर्भातला खुलासा जर त्यांनी केला तर मग सगळ्या कड्या जुळतील आणि मग सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतील। त्यामुळे आता त्याही संदर्भातलं उत्तर त्यांच्याचकडनं यावं ही माझी अपेक्षा। पहाटेच्या शपथविधीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय। त्या शपथविधीमुळे राज्यातली राष्ट्रपती राजवट उठली असं वक्तव्य पवारांनी केलं। मात्र या शपथविधीबाबत तुम्हाला कल्पना होती का या प्रश्नाचं उत्तर देणं मात्र त्यांनी टाळलेलं आहे। सरकार बदलायचा एक प्रयत्न झाला, त्या प्रयत्नाचा फायदा एकच झाला की राष्ट्रपती राजवट होती ती उठली आणि ती उठल्याच्या नंतर काय आलं हे कदाचित फायदा असेल। हे तुम्हाला माहिती होतं की नव्हतं हा एक मुद्दा आणि अजित पवार बोलत का नाही असंही बघायची आवश्यकता काय, काही गोष्टीच्या समजायची। आता मी सरळ सांगितलं, जर असं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का?